जगाचा बाप जो खबर आहे सोबत जेवायला. कोण सांगते? पैठणचे मालक. पाणी फिरवलंय श्लोक म्हटला. हे पांचित लोक श्लोक म्हणतात असं नाही. जेवायला बसले दही भात लिंबू रुमने आणायला पाहिजे. दहीन भात खा लिंबू खात असते त्याच्या भातावर पण भातावर दह्यावर कुठे लिंबू घेत असते. बेसरामाच्या फोकान हाणायला पाहिजे पंक्तीत बसलेली. संप्रदायाचा अपमान करते ते भडवे. या बापाची जहागिरी का असली श्लोक म्हणायला. बरं तितक्या नावरत नाही. जेवता जेवता अपमान झाला आणि ताटातून दिल. मला सांगा जेवायला कोण बसले होते? रामन लक्ष्मण. जाऊ द्या रामप्रभू देव आहेत जरसे दयाळू आहेत. पण लक्ष्मण कोणाचा अवतार? गजानन भाऊ शेषाचा. आणि शेष कोणाचा मालक? आणि सरपायच्या ताटात उंदराला लगी करणं काय त्याची माय येली? उंदरानं सरपाचा रस्ता वरंड्या उंदराचा 2.5 दिवसाचं आयुष्य कमी होतंय. जिवंत सरप उंदराला दिसले हरिपाठ म्हणीन का देऊ? आणि शेषाच्या ताटात उंदराला लगी करणं हे श्लोक म्हणणाऱ्याला नालीत बुडबुडू हाणायला पाहिजे. काय श्लोक म्हणला? अन्नपूर्णे महापूर्णे पूर्णयो मुच्यतेन य पूर्णाना उदरो सुधा निवारण हितार्थाय त्यक्ताय जायते नय क्रियानां जठरानलो तृप्तावसाया अन्नपूर्णे महापूर्णे पूर्णायं व्यव्रतेषु सुधा निवारण. पाणी फिरवलं. भगवान चोखवरायकडे पाहत होते. घ्या चोखवराय. चोखवरायच्या लक्षात आला आधी देवान घ्यावा. आईसाहेब सोयराबाईकडे पाहत होत्या. घ्या सोयराबाई. पण सोयराबाईला वाटलं आधी आईसाहेबांनी घ्यावा. दोघे घेत नव्हते. कारण सांगू, बाप आणि माय जेवायला बसली फौजी आणि पोरग तिकडे उभं होतं. कसं खावा वाटलं बापाला माईला. जगाचा बाप आणि जगाची मालकीनी नागरीचं बाजूला जिजा. पण लेकरू फोडचा गोळा तिकडे आहे ना. कसं जेव्हा वाटत. आईसाहेबांनी सांगितलं सोयरा घे ना ग. जगाचे मालक जसे बोलतील तसे बोलतो. चोखोबाराला एकरी बोलायची काय गिरगाव करायची टप्पर आहे. भगवान म्हणतात चोखा घेणं रे बाळा घेणं. तर चोखोबारा काहीच बोलले नाही. मालक तुम्ही सुरू करा ना. तुम्ही सुरू करा मी घेतो. इकडं जगाच्या मालकीने विचारलं सोयरा घेणं ग. तर सोयराबाई काहीच बोलल्या नाही. हात पोटावर टेकला. भरत पोटावर हात टेकल्याचे दृष्टिकोन लक्षात आला आईसाहेबाच्या. वासरू पुढे उपाशी. काय पुण्यवान प्रांतातली माणसं आहेत तुम्ही राजे हो. काय पुण्यवान प्रांतातले. विश्वाच्या मालकांना आवाज दिला कर्म मेळा. जी मायबाप मायबाप शब्द मायबाप शब्द ज्वार शब्द कोणी काढला? ज्वार मायबाप ज्वार ज्वार मायबाप ज्वार ज्वार मायबाप ज्वार ज्वार मायबाप ज्वार. मी कायापुरीचा मी कायापुरीचा कायापुरीचा ज्वार मायबाप ज्वार ज्वार मायबाप ज्वार मायबाप ज्वार मायबाप. इतकंच म्हणायचं ज्वार मायबाप ज्वार मी कायापुरीचा. घराणं लागत नाही माग मग. कारण काळ विचित्र आलाय. घराण्याला तोंड द्यायला वेळ नाही शहाण्या माणसाला. इतकंच म्हणायचं. मालकाला कळालं बस झालं. काय करायचं. संप्रदायातल्या वक्त्यांनी कधीच चुकीचं बोलायचं नाही. नाही चुकीचं बोलायचं. हा संप्रदाय समतेचा संप्रदाय. या संप्रदायात चांगलं वागणाऱ्या मुसलमानाला पण किंमत आहे. कबीर मोमीन लतिफा मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास. सज्जन नावाचा खाटीक नाही तिथं. महाराज जीवनभर खोटं बोलला नाही सज्जन नावाचा मुसलमान. म्हणून फौजी त्याला पंढरपुरातला मालक मांस शिकू लागला. सज्जन कसाया विकू लागे मास. सज्जन कसाया विकू लागे मास. सज्जन
मी कधी नाही कुणी जनाचा अपमान करणार, फक्त त्याने शिस्तीत राहिलं पाहिजे. माईनं कडाल घेतलं तरी तिला आता आणायला आहे माईला, ती माय धनकन आपटून देते ऐकायला. असं गोड म्हणलं पाहिजे बाय. असं आपण सोडेलं प्रमाण म्हणावं, चांगली गोष्ट आहे. सज्जन नावाच्या खाटकाला मास विकू लागला. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. काय ताकद महाराज, चर्मकाराच्या कुळात जन्माला आलाय, पण वारकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली, त्याच्या आईला धन्यता दिली. महाराज साध्वी गंगाखेड निवासी जनाबाईने तर कळस केला. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वार करे, त्यांचे पाय माझे सिरी. वार करायला जात नाही महाराज. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, नाम तोची धन्य. काय समज नाही, चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. चोखोबर आहे, हरिजनाच्या कुळातले होते. कोण पंक्तीला पाहला, काशीत दिलेली शास्त्री पदवी पैठणला तपासल्या जायची गुरुजी दिदा. आणि ती शास्त्री पदवी तपासायची ताकद ज्यांच्यात, ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज, आणि ते त्या पंक्तीत उभे होते. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात, आणि जेवे पंढरीनाथ त्या सवे नाथ बाबा होते. आवाज दिला, हे कर्ममेळा. जी माय बाप, जी 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 या इकडे. जवळ बोलून घेतलं. चोखोबरायला वाटलं पात्रच नाही, कुठं बसल. आईसाहेबाला वाटलं पात्रच नाही, कुठं बसल. बरं माईच्या आणि बापाच्या पात्रावर बसायला काय हरकत नाही, पण जागाच नाही मधात, आणि पुढून बसन तर वाढून कुठं वाढणाऱ्यानं कसं वाढायचं. बरं मांडीवर घ्यावं तर लेकरू लहान नव्हतं फौजी. कर्ममेळा मोठा होता. महाराज जन्मदात्या माईनं जरी मांडीवर नाही घेतलं तरी जगाच्या बापानं मांडीवर घेतलं. कर्ममेळा रे रे कर्ममेळा मांडीवरी, कर्ममेळा मांडीवरी. मांडीवर घेतलं कर्ममेळ्याला, मांडीवर. काय परिस्थिती आहे कर्ममेळ्याची. वेळा आता फक्त राहिला 14 मिनिटं. मापात पाप नसा. डॉक्टर किती मागायचं घ्यावं, पण आपला बांधाला की आखड पाहिजे. मधात बदड पडू द्याला आणि बांधाली यांना द्याला. गुतलन रूम न तोंडात इतके दात पडे की 1.5 एकर रान इकावं लागलं तोंड नीट करायला. विठाला विठाला विठाला. वा वा वा, चांगली गोष्ट. नंतर 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 म्हणे. वा वा. विठ्ठल गणेश जवळ बोलवलं आणि कर्ममेळाला मांडीवर बसिलं. मला संत वाङ्मयातला गाढा अभ्यास करणाऱ्या एका व्यक्तीने विचारलं, चोखोबार कितीच दिवस सांगतात. मी म्हणलं रोज 2 तास 7 महिने सांगेल. रोज 2 तास 7 महिने तरी सांगेल. रोज 2 तास. येडागिड गावचा बाळ्या तर विद्वान किती दिवस सांगतील. विठाला विठाला मांडीवर घेतलं. मांडीवर. काय परिस्थिती होती कर्ममेळाची. ज्या दिवशी जन्माला आले 27 दिवस आईचं दूध पेलं. 28व्या दिवशी पंढरपुरातला मालक मंदिरात निघून गेला. आईच्या वक्षस्थळातलं दूध संपलं. फौजी पाजायचं कोणाला, कोणाला पाजायचं. म्हणून बाईसाहेबांनी मालकाला सांगितलं, मालक मेहुणपूरला जा आणि एक गाय घेऊन या. एक गाई घेऊन या. संसाराचे भय धरोनी मानसी, चोखा मेहून पुरीसी जाता जाला. काय भीती आहे संसारातली. पोरग कसं जगल हो याची भीती संसारातली. आणि चोखोबर आहे मेहुणपुरीला आले. या मेहुणपुरीतली मालकीन
700 वर्षापूर्वीचा काळ आहे. चोखोबारायच्या मेहुण्याच्या घरच्या अवताला सोन्याच्या शिवळा होत्या. पण ते का असतं माहिती का? ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. अजून बऱ्याच पैकी तुमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना मेहुणपूरची महती लक्षात नाही. आटोकाट प्रयत्न केले मंत्रालयापर्यंत पाचपोर बाबा. मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा, मी साक्षीदार आहे. मी या तुमच्या प्रांतातल्या मंत्र्याला एकदा कीर्तनात बोललो. मला त्यांनी फोन केला 22 दिवसाच्या नंतर त्या मंत्र्यांनी, पण अजूनही दखल नाही. विठाला विठाला काय सांगू लागलो? कर्ममेळा कर्ममेळा. संसाराच्या भीतीपेटी मेहुणपुरीला आले. चोखा मेहुण पुरेसी जाता झाला. बसायला टाकलं बहिणीनं. इमानदारीनं सांगा, तुम्ही तुमच्या बहिणीची इथं गेल्या. जिजाची बहीण इथंच देऊळगाव महिला, जिजाच्या ताई आमच्या. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला गिरगावकराची शपथ आहे. तुम्ही तुमच्या बहिणीची इथं दिवाळी पंचमीला राखी पौर्णिमेला जर गेले तर तुमची बहीण गेल्या गेल्या काय विचारिती? दादा तो पोरग खुशाल आहे का? दादा तुझी मुलगी खुशाल आहे का? दादा बाबा खुशाल आहेत का? दादा आई खुशाल आहेत का? जगाच्या पाठीवर एकच बहीण जन्माला आली, ती तुमच्या प्रांतातली. तिनं भावाची बायको विचारली. बैसोनी एकांता पुसे गुजमात वैनी शमवंत आहे तकी. दादा खुशाल आहेत का रे वहिनी? डोळेच भरून आले हो. ताई सगळे खुशाल आहेत का? पण तुला भाचा झालाय, तिला दूध नाही. मग गाय दिली. इथून गाय गेली बुलढाणा जिल्ह्यातून गाय सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्याला गाय गेली. मंगळवेढ्याला तर इथून तिथपर्यंत जाणारे श्रीमंत ती डमणी पाहत होते. यायलाच बुवा त्या डमणीला सोन्याच्या शिवळा, त्या डमणीचे बैल होते, त्याच्या शिंगाल सोन्याच्या शिमशम्या. गाय माग बांधलेली, वासरू ढकलीत ठुल्यालं. डमणीला ढकली असती माग, ढकलीत वासरू ठुल्यालं. रेशमाचे तक्के 2, एका तक्क्याला चोखोबाराय, एका तक्क्याला चोखोबारायची बहीण, आणि गाडी हाणायला चोखोबारायची मेवणे. काय वैभव असेल महाराज त्या काळातलं, काय वैभव असेल. आजही काळ्या मातीशी जो नाळ ठेवीन तो भारतातला देव असेल. काळ्या मातीशी समन ठेव जा. वारकरी संप्रदायातल्या पूर्ण आधारीव लोकांनी काळ्या मातीशी समन ठेवला. हो. एक जण म्हणला माणसं कीर्तनाला कस काय नाही आली रे, मूर्ख येत. अरे म्हणलं कॅनलला पाणी सुटलंय. हा मोकार लोक आहेत. म्हणलं तू मोकार आहेस. कॅनलला पाणी सुटल्यावर शेतकऱ्याला दारे धरू दे ना. सप्त्यात काय गौऱ्या खाशीन का? हा तू मोकार आहेस म्हणलं कीर्तनकार. दारे धरायचं सोडून ते कसं येतील इकडे? आणि तू सप्त्यात काय गौऱ्या खाशीन का? सुंबळ्या बोकड्यास का तू? हिवराचा पाला खाला. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. शेतीची नाळ ठेव जरा जीव. शेतीवर प्रेम करा. ज्याच्या नावाने ईदभर 7 बारा असेल तो भारतातला राजा असेल. हो शेतीवर प्रेम करा. काळ्या माईवर प्रेम करा. गरज आहे, काळाची फार गरज आहे. आणि ही गाय पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेचं पाणी पेली आणि चोखोबारायच्या दारात उभी राहिली. चोखोबाऱ्याने ज्या वेळेला गाईचं वासरू सोडलं त्यावेळेला वासरू आखडच नाही. नको म्हणले आपण दूध काढीत नाही. महाराज गाय एवढं दूध देत होती, एवढं. वासरू माठी माग सरल्यावर मग आपण मग त्या धारा खाली लागायच्या आणि तेव्हा चोखोबाऱ्याने खाली पात्र धरायचं. पण गाईचं सड हातात धरलंच नाही. कारण चोखोबाराय ते होते की गाय फक्त वासरासाठी दूध देते, आपल्यासाठी नाही. असा जगातला एकमेव व्यक्ती ती फक्त चोखोबाराय. ते आपल्यासारखं थोडंच होतं. आपल्यातले तर असे काही पांचट माणसं. मी एका घरच्या माणसाची कधीच चहा पेलो नाही. त्याच्या इथं 14 म्हशी 15 गाई, पण त्याच्या इथला कधीच चहा पेलो नाही. ते इतकं भिकारचोट होतं. आता म्हशीचं दूध काढताना सड कोरडं झाल्यावर खालचं दूध लाईत ना ते बकिटातलं, ते दूध नव्हतं लाईत. हो म्हणून मी त्याच्या इथला चहा तर पितच नाही, पण दूध नाही काहीच पिलं नाही. हे म्हणलं हे भंगिरे. आणि तिसऱ्या दिवशी तर वगारू मारायचं ते. आणि गळ्यात त्याच्या खपक्या मार. मी म्हणलं तुला नरकाला नेणार देव. कस काय? अरे तू बकिटातलं दूध पण सडायला लाईन, तोंडातलं पाणी लाईतून दूध काढी तू, वघारू मारी तू सुंबळ्या. पुढच्या जन्मात या म्हशीचं वघारू तुला करणार देव.
चोखोबराय होते. शेळ्या पाळणार बी काय कळले बाका माणसं पिले डालाखाली झाकलेली आणि शेळी रानातून आली की तिकडे बांधीने असं तंगड ओरड केलं. मी बसलो म्हणून हे सांगायला इथं असते आणि चट शेळी पिळून घ्यायची आणि नाही दूध दिल्यावर खालून चपका आणि सगळं दूध काढ्या मग पिले सोडायचे. काय राखेल पितीन का ते आता माणसं नाड आहे काय करतील काही मिळत नाही. कशा असं देत बघा ना. तुम्ही काय कमी हुशार आहेत का? एका माणसानं आम्हाला जेवायला बोलले फौजी. गेलो मी कीर्तन नव्हतं म्हणलं चला जेवून घेऊ. गेलो जेवायला गेलो तर कुरड्या पापड्या भजी गिजे सगळं होतं. आम्ही जेवलोत. मग त्या बाईनं दोघी जणी शेजारनी बोलल्या. दोघी जणी स्वयंपाकाला आणि ती एकटीच होती. तिघीनं स्वयंपाक केला. ऊन टाळण्यासाठी बसलोत. पण बाहेर काहीतरी फोन आला म्हणून निमित्त गेलो तर पाहिलं त्या वसरीत बसलेल्या तिघी जणी जेवायला बसल्या. तर त्या यजमानाला मी विचारलं का हो त्या तिघी जणी जेवायला बसल्या एकीच्या ताटात भजेत नाहीत. ते म्हणलं जिच्या ताटात भजे नाही का ती माझी बायको आहे. म्हणलं त्या भजे खात नाहीत का? नाही म्हणलं खाती ना पण तळतानाच खाती. ती तळतानाच खाती त्याच्यामुळे ती गार झाल्यावर खात नाही. वा वा कशा असं त्यात पाणी असे दूध काढणारे ना असे स्वयंपाक करणारे. चला या बुलढाणा जिल्ह्यातल्या मेव्हणा राज्यातल्या प्रांतातल्या भूमातेवरचा चारा खाणारी गाय मंगळवेढ्याला दूध देत होती. आणि त्या दुधावर कर्ममेळा वाचले. कोण कर्ममेळा? महाराज झाल्या भजन करीत होता. उपजताची कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा. झाल्या भजन करीत होता तो. झाल्या आणि ह्या लेकराला दूध कोणी दिलं गणेश बुवा? इथल्या गाईनं, या मेव्हणा राजाच्या गाईनं दूध दिलंय आणि त्या कर्ममेळ्याला मांडीवर घेतलंय. काय ताकद आहे महाराज या लोकांची. देवाच्या मांडीवर बसायची ताकद. देवाच्या मांडीवर कर्ममेळा बसले. काय हिंमत. काय चोखोबारायचा अधिकार. स्वर्गातला अमृत शुद्ध केले. काय चोखोबारायच्या पत्नीचा अधिकार. इथं कोण्याही बसलेल्या माणसाला 11 लाख रुपये जर कोणी दिले तर महिनाभर लुगडं नसताना. 11 लाख रुपये जर कोणी दिले तर लुगडं नसताना नाही. 22 लाख दिले तर घरात नाही नेसायचा. बांध्या तालुक्यात फिरावं लागेल लुगडं नेसून. नागरे सर नेसंग का कोणी नाही. पण आपल्याला किती पैसे द्यायचे कोणी दिवशी भीक मागायला लावायचं ज्याच्या हातात त्याला जगाचा बाप म्हणतात. देशमुख बुवा ते 27 दिवस लुगडं नेसलाय. चोखोबाची बहीण झाला सारंगधर. बहिणी उघडादार आणि कशासाठी? या सोयराबाईचे कपडे धुण्यासाठी. काय योग्यता आहे लोकांची. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात काय कांता महिमा महिमा वर्णवारंवार हरिभक्त थोर